ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे. तैसे व्यासोक्ती तेजे, ढवळत सकळ. अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट झाल्या आहेत. की प्रथम वयसा काळी, लावण्याची नव्हाळी. प्रकटे जैसा आगळी, अंगना अंगी. किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला व्यासांच्या वाणीतील सगळे शब्द या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होत आहेत. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथे वनशोभेची खाणी उघडे. आदिला पासोनिया पाडे, जिया परी. आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणामधून व्यासांची वाणी आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, किंवा बगीच्यामध्ये वसंत ऋतूने ज्यावेळेस प्रवेश केला असता, तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खान उघडते. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण. मग अलंकारी बरवे पण, निवाडू दावी. अथवा सोन्याची लगड पाहिली असता तेथे सोने साधारण दिसते, डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बर्वेपण पातले. ते जाणून काय आश्रईले, इतिहासी. आणि त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा आपल्याला येतो. हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला असावा. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरोनी अंगी. पुराणे आख्यान रूपे जगी, भारता आली. किंवा अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतामध्ये प्रवेश केला. म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकी तीही. येणे कारणी मनिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासापासून उसण्या घेतल्या आहेत. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परम पार्था. जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा. जनमे जया. अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली आहे. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परममंगल धाम अवधारी जो. ऐका, हे महाभारत असणार अद्वितीय आहे, उत्तम आहे, अतिपवित्र आहे, निरुपम आहे आणि श्रेष्ठ असं कल्याणाचं हे ठिकाण देखील आहे. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू, अर्जुनेसी. जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशला, तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत.